साहेब, माझं नाव ॲडव्होकेट नितीन घारगे आहे आणि मी आज रोजी धीरज देशमुख यांच्यासाठी वकीलपत्र रेकॉर्डवर देऊन त्यांच्यासाठी कामाची पाहणी, सरकारी वकिलांना सहाय्यक सरकारी वकील म्हणून काम पाहत होतो. पण साहेब, आपण जर ह्या घटनेचा घटनाक्रम पाहिला तर दिनांक 18 तारखेला ही घटना 8:30-9च्या दरम्यान घडलेली आहे. त्याच्यानंतर साहेब, पहिल्या दिवसापासून जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारे हे जे फिर्यादी आहेत या शुक्ला फॅमिली समोर यांची काही चालत नाहीये. त्यामुळे यांना पोलिसांनी देखील पहिल्या दिवशी कुठल्याही प्रकारचं 18 तारखेपासून सहकार्य केलं नव्हतं. रात्री 2 ते 5 वाजेपर्यंत हे पोलीस स्टेशनला हजर होते, परंतु शुक्लाला तेव्हाही VIP ट्रीटमेंट होती आणि त्यांचा CR जो 888/2024 हा पहिले दाखल झाला आणि त्याच्यामध्ये साहेब पूर्ण पद्धतीने आपण जर बघितलं तर खोट्या पद्धतीने सर्व माहिती देऊन ती दाखल केली. त्याच्यानंतर धीरज देशमुख हे माझे पक्षकार यांनी सांगितल्याप्रमाणे 19 तारखेला FIR ही कुठल्याही प्रकारे नोंदली गेली नाही. उलट त्यांना पोलिसांनी त्यांची कॉपी बदलून दुसरी कॉपी रेकॉर्डवर आणली आणि बोलले सही करा. साहेब, तिथून पोलिसांवर जो अविश्वास तयार झाला, त्यानंतर 19 तारखेला जी FIR झाली तेव्हा साहेब फक्त 118(2) हा जो 326 IPC कलम आहे हा रेकॉर्डवर घेतला गेला म्हणजे FIR मध्ये. परंतु आमचं त्यांना तेव्हाही स्टेटमेंट होतं की आम्हाला जीवे ठार मारण्याच्या हिशोबाने आमच्या घरावर हमला झाला आणि त्यांचे जे वार होते आमच्यावरती, जे शार्प वेपन, लोखंडी रॉड, लाकडी दांडके यांनी जे वार केले होते ते अशा प्रकारचे होते की आमचा त्यावेळी जीव जावाच. परंतु पोलिसांनी आमचं कुठलंही तेव्हा स्टेटमेंट ऐकलं नव्हतं. परंतु आम्ही झेंडे साहेबांना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला ॲश्युरन्स दिलं की तुम्ही आज जाऊन स्टेटमेंट द्या, म्हणजे दिनांक 20/12/2024 ला मग आम्ही जाऊन DCP ऑफिस, DCPच्या सांगण्यावरून जाऊन स्टेटमेंट आम्ही पुरवणी जबाब, हा आमचा पुरवणी जबाब आहे साहेब, जो धीरज देशमुख यांचा रेकॉर्ड झालाय काल रात्री 20/12/2024 ला. त्याच्यानुसार साहेब आमचं पुरवणी स्टेटमेंट त्यांनी ऍड करून घेतलं की 8 ते 10 लोक हे शुक्ला यांच्या घरी येऊन अर्धा तास अगोदर यांनी प्लॅनिंग केली आणि त्यानंतर यांनी आमचा दरवाजा रात्री 8:30-9 वाजता ठकठक करून आमच्या भावाला बाहेर आणून धीरज देशमुख यांच्या, अभिजित देशमुख यांना मारहाण केली. साहेब, त्याच्यावरून आमच्या स्टेटमेंटमध्ये सरळ आलेलं आहे की जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचा जो कट केला होता तो त्यांचा कट त्यांनी साध्य केलेला होता. परंतु आज जेव्हा आम्ही रिमांडला साहेब उभा राहिल्यानंतर आम्हाला तिथे म्हणजे एक अशी आश्चर्यचकित गोष्ट दिसली की त्यात क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी जो 120 IPCचा होता आणि नवीन BNS नुसार 61(2) जो आहे 61(2) त्याच्यानुसार साहेब त्यांना त्याच्यामध्ये 109 हा कलम जो अटेम्प्ट टू मर्डरचा आहे नवीन कायद्यानुसार तो आमच्या स्टेटमेंटनुसार ऍड करणं जरुरी होतं. परंतु इथेही कुठेतरी पोलिसांनी आरोपी शुक्ला, त्याची पत्नी आणि अनोळखी इसम जे आहेत त्यांना मदत केल्याची दिसत आहे. त्याच्यावरून असं दिसतंय की 26 तारखेपर्यंत जरी त्यांना PC मिळाली असली तरी त्यांना 118(2) जर कलम असेल आणि आमच्या सांगण्याप्रमाणे जर 109 याच्यामध्ये ऍड केला नाही तर आरोपींना लवकरात लवकर जामीन मिळेल आणि या देशमुख फॅमिलीला जो जीवाला धोका आहे तो अजून मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होईल. त्यामुळे आमची विनंती आहे की जो पुरवणी जबाब आमचा 20/12/2024 ला झालेला आहे, जो पोलिसांनी घेतला आहे, त्याच्यानुसार त्यांनी वाढीव कलम 109 हा लावणं जरुरी होतं. परंतु आजच्या रिमांड रिपोर्टमध्ये कुठेही तो कलम लावलेला दिसलेला नाहीये. आणि त्याच्यानंतर जो आर्म्स ऍक्ट बद्दल जे फिर्यादी यांचं म्हणणं आहे की बंदूक दाखवून त्यांनी धमकी दिली, तर त्याचंही कुठे आज आम्हाला रिमांड रिपोर्टमध्ये कलम दिसलेलं नव्हतं की आर्म्स ऍक्ट बद्दलचं कुठलं कलम लावलेलं आहे. जर त्याची लिगल वेपन असेल तर त्यांनी त्याच्या गनचा मिसयूज केला म्हणून कलम लागलं पाहिजे आणि जर इलिगल गन असेल तर त्यांनी इलिगली वेपन यूज केला हे कलम लागलं पाहिजे. परंतु आम्हाला पोलिसांकडून भरपूर अपेक्षा असताना देखील हा आमचा अपेक्षा भंग होत आहे साहेब. हा साहेब, जर पुरवणी जबाबानुसार यांनी जर आता 109 हे कलम जर वाढीव कलम नाही केलं तर काल जेवढं आंदोलन उभं राहिलेलं त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभं राहील आणि पोलिसांवरचा लोकांचा जो विश्वास आहे तो पूर्णपणे त्यांच्यावरचा विश्वास उडून जाईल. त्यामुळे पोलिसांनी याच्यात विनंती आहे की पुरवणी जबाबाप्रमाणे 109 हे कलम लावावं. हे आता 26 तारखेच्या 6 दिवस जी पोलीस कस्टडी दिलेली आहे त्यावेळेस जर त्यांनी कलम वाढ नाही केला तर मीनवाईल आम्ही मधल्या काळामध्ये DCP यांना आमच्याकडून एक लेखी अर्ज देणार आहे. या पुरवणी कलमानुसार तुम्ही जर हे कलम नाही वाढ केला तर मग आम्हाला तुमच्या विरुद्ध काय कारवाई करायची ती करायला लागेल. 26 तारखेला आता पुन्हा, आज 6 दिवसानंतर 27 तारखेला पुन्हा आरोपींना आता कोर्टासमोर हजर करणार आहेत. त्या रिमांड रिपोर्टमध्ये जर आमच्या पुरवणी जबाबाप्रमाणे जर 109 हा कलम वाढीव लावला नसेल तर त्याच्यानंतरचा आमचा कोर्स ऑफ ऍक्शन असेल की हायकोर्टला आपल्या कमिशनर ऑफ पोलीसला पार्टी करून आम्हाला हायकोर्टला हे करणं, दाद मागणं. आता मला माझ्या वकिलांकडून समजलं की आमचा जो जबाब होता, पुरवणी जबाब जो 20 तारखेला दिला होता
त्याप्रमाणे जे काय कलम लागणार होती ते कलम काय व्यवस्थित सगळे लावलेली नाही आहेत पोलिसांनी. त्यानुसार आमची मागणी हीच आहे, परत पोलिसांना विनंती आहे, म्हणजे जे काय सत्य घटना घडली त्यानुसार जो काय मी पुरवणी जबाब दिलाय त्यानुसार जी काय कलम लागणारे आहेत कायदेशीर ती कलम त्याच्यावर लावावीत. हो, तसं जर काय झालं तर आमचे वकील कायदेशीर जे सल्ला देतील त्यानुसार आम्ही पुढची कारवाई करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.